नंतर आता येऊया पुण्यामध्ये. पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांसमोर आज सुनावणी होणार आहे. व्यवहार रद्द न झाल्यास 1 नोव्हेंबर पासून आंदोलन केलं जाणार आहे. जैन समाजानं या संदर्भात निर्णय घेतलाय. या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे. भाग्यश्री, पुण्याचं हे प्रकरण गेले अनेक दिवस चर्चेत असलेलं आज अखेर धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी. नक्कीच लाघवी, आपण जर बघितलं तर गेले अनेक दिवस हे प्रकरण चर्चेत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांचं नाव या प्रकरणामध्ये गोवलं गेलेलं पाहायला मिळते. खरं तर ज्या विकासकाला ही जागा डेव्हलप करायला दिलेली होती त्यांनी त्यातनं माघार घेतलेली पाहायला मिळते. मात्र असं असलं तरी कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका सध्या विरोधकांनी घेतलेली पाहायला मिळते. त्यातच सत्ताधारी पक्षातले रवींद्र धंगेकर हे देखील मुरलीधर मोहोळ यांना सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करताना पाहायला मिळतात. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर धर्मादाय आयुक्तांकडे याची सुनावणी सुरू आहे. आज देखील ही सुनावणी जी आहे ती साधारण 11:30च्या दरम्यान पार पडणार आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये अहवाल जो आहे तो देखील धर्मादाय आयुक्तांनी मागवलेला होता. या अहवालामध्ये ही जागा जी होती ही मंदिराची जागा होती असं देखील त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आजच्या या सुनावणीत काय होतंय आणि सुनावणी पार पडल्यानंतर आणि त्याचबरोबर आता बिल्डरने माघार घेतल्यानंतर तरी या विषयाला कुठेतरी फुल स्टॉप मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे जैन मुनी जे आहेत ते देखील या विषयावर आंदोलन करण्यासाठी पुढे सरसावलेले पाहायला मिळतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.